तुम्हाला सांगायला, कारण आपण कोणत्या गुरूरमध्ये किंवा कोणत्या ऍटिट्यूड मध्ये असतो माहितीये का, की मी सगळं काही करू शकतो, मी सर्व काही करू शकतो, माझ्याकडे सगळं काही आहे. कारण मायकेल जॅक्सन जे होते ना, त्यांना आहे ना एक ऍटिट्यूड होता की मला ना 150 वर्ष जगायचे, 150 वर्ष. आणि 150 वर्ष जगण्यासाठी मी काय करू शकतो, तर त्यांनी काय काय केलं होतं माहितीये का. कधी बघा तुम्ही, त्यांचा कुठलाही व्हिडिओ असेल किंवा कुठलाही असेल, त्यांच्या चेहऱ्याला मास्क आणि हातामध्ये हँड ग्लोव्ज होते. म्हणजे स्वतःची एवढी काळजी घेत होते ते, कोणाशी हात सहज मिळवत नव्हते, हँड ग्लोव्ज घातल्याशिवाय ते कोणाला सहज हात मिळवत नव्हते, डोक्यावरची टोपी राहायची आणि चेहऱ्यावरती मास्क असायचा, कारण कुठलंही व्हायरल झालं नाही पाहिजे म्हणून. येस. आणि स्वतःच्या तब्येतीकडे एवढं लक्ष देत होते की त्यांनी स्वतः 12 डॉक्टर त्यांच्या घरात राहत होते, 12 डॉक्टर्स स्वतःची काळजी घेण्यासाठी. म्हणजे त्यांचं केसापासून नखापर्यंत दिवसभरात टेस्ट होत होती, काळजी घेतल्या जात होती त्या गोष्टीची. एवढे त्यांच्याकडे पैसाही होता, पण स्वतःच्या जीवाची काळजी होती. आणि त्याचबरोबर त्यांचं जेवण जे होतं ना, लॅबमधनं टेस्ट करून येत होतं, लॅबमधनं. पाणी सुद्धा ते पित होते, तर पाणी सुद्धा टेस्ट केलेलं पाणी पित होते, तसं पाणी पित नव्हते. आणि ही रोजची गोष्ट होती. म्हणजे बघा, जीवाला जपायचं असेल तर किती जपू शकतो आपण. आणि व्यायाम जर करायचा ना, व्यायामासाठी पण तेवढेच तत्पर होते. व्यायामासाठी त्यांनी 15 लोक लावली होती, 15. आणि ते स्वतः एकटा व्यक्ती 15 लोकांकडनं व्यायाम करून घेत होते. त्यानंतर जे होते ना, त्यांच्या जर बॅकग्राऊंड कडे जर गेलो ना आपण, ते वर्ण म्हणतो ना, गोरा वर्ण आणि काळा वर्ण, तर काळा वर्णातले होते ते. तर त्यांना स्वतःला ते स्वतः आवडत नव्हते, स्वतःला ते आवडत नव्हते. आणि त्यांनी विचार केला मला बदलायचंय. त्यांनी स्वतःवरती मला वाटते 27 ते 30+ सर्जऱ्या केल्या आहे, त्यांच्या स्किनवरती, त्यांच्या केसांवरती, त्यांच्या नाकांवरती, ओठावरती. म्हणजे स्वतःला बदललंय त्यांनी. आणि ते बदलण्यासाठी त्यांनी काय केलं माहिती का, म्हणजे तो व्यक्ती स्वतःला आवडून घेत नव्हता, तर त्याला त्याचे आई वडील पण आवडत नव्हते. कारण आई वडीलही काळे, मित्रही काळे. त्यांनी आई वडिलांनाही सोडलं, मित्रांनाही सोडलं, स्वतःच एक वेगळं विश्व निर्माण केलं, नवीन मित्र जोडले, नवीन आई वडील भाड्याने घेतले. तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला कळेल त्या गोष्टी. म्हणजे इथपर्यंत आपण जाऊ शकतो. जो ऍटिट्यूड आहे ना, आरोग्यासाठी बिलकुल हानिकारक असतो. आणि त्याने बायकोही केली ना, ती गोऱ्या केली. येस. आणि त्याचबरोबर त्यांना म्हणजे भीती या गोष्टीची होती की मला कधी मरण नाही आलं पाहिजे, कारण 150 वर्ष जगायचे. त्यांचा जो बेड होता ना, झोपायचा बेड, तोही ऑक्सिजनचा बेड होता, की रात्री झोपेत जर काही झालं तर, दिवसात आहे डॉक्टर आपल्या अवतीभोवती, पण झोपेत जर काही झालं तर ऑक्सिजनचा बेड ठेवलेला होता. आणि त्याचबरोबर अंगदान करणारे डोनर डोनर असतात ना, डोनर, की माझी किडनी फेल झाली तर किडनी देणारा पाहिजे कोणी, डोळा जर गेला तर डोळा देणारा पाहिजे, किंवा माझा हातपाय तुटला, काहीही झालं तर मला ती व्यक्ती पाहिजे. असे व्यक्ती त्यांनी तयार करून ठेवले होते. आणि त्यांना रोजचे पैसे देत होते की स्वतःची काळजी घेतली पाहिजे त्यांनी. पण पण स्वतःवरती एवढं सारं सर्जरी केल्यानंतर त्यांच्या शरीरातले पार्ट दुखत होते. आणि जे केमिकल युक्त म्हणू किंवा मेडिसिन जे होत्या, पेन किलर जे आपण खातोय ना, पेन किलर, पाठ दुखली, कंबर दुखली, काही दुखली तर पेन किलर, त्यांनी शरीराला त्रास होऊ नये म्हणून सतत पेन किलर खात गेले. आणि त्याचा परिणाम त्यांच्या हृदयावरती झाला. मग त्यांची हृदयाची जी धडधड होती ना, ती कमी प्रमाणात व्हायला लागली. हृदयाची काळजी घेणं त्यांना अशक्य झालं. जे सोबत ठेवलेले डॉक्टर होते ना, ते डॉक्टर सुद्धा काही करू शकले नाही. आणि त्यावेळेस ते एवढे नावाजले होते, पूर्ण शहरातले डॉक्टर त्यांच्यापर्यंत आले होते, पण कुठलाच डॉक्टर त्यांच्यासाठी काय करू शकला नाही. म्हणजे बघा, एवढा खर्च करून एवढे सारे लोकांच्या स्वतःच्या शरीराची काळजी घेतली, लोकांच्या शरीराची काळजी घेतली, कधीतरी मला डोनेट देईल, पण तुमचा जर हार्ट फेल झाला ना एकदा, कोणीच काही करू शकत नाही. आणि कमी वयामध्ये त्यांचा मृत्यू झाला, हे सगळ्यांना माहिती असेल. येस. त्याच्यामुळे ना, आपल्याला एवढंच एक करायचंय की पेन किलर असेल किंवा इतर गोष्टी असेल, मेडिसिनच्या गोष्टी असेल ना, याच्यापासून थोडंसं लांब राहायचंय आपल्याला. आणि कसं राहू शकतो त्यासाठी आरोग्याची काळजी, जर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने लॅबमध्ये टेस्ट करून सगळं जर आहार खाल्लाय, टोटली आहार त्यांनी चेक करून खाल्लाय, पण प्रॉपर आहार आपला कसा नॅचरल पण असला पाहिजे आणि न्यूट्रिशन नॅचरल पण असलं पाहिजे, त्यासोबत व्यायाम पण तेवढाच गरजेचा आहे. आणि पूर्ण आपण वातावरणामध्ये जो आपण ज्या वातावरणात आहे त्या वातावरणात सुद्धा आपण राहिलेलं असलं पाहिजे. येस. तर हे जे सांगायचं तात्पर्य की तुम्ही फिजिकली पण फिट असणं गरजेचं आहे. तुमचं हृदय जर काम नाही करायला लागलं, आज तुम्ही वजन कमी करताय, आज तुम्ही डिसीज दूर करताय, पण हार्टची काळजी नाही घेते, म्हणजे क्षणामध्ये काय होऊ शकतं बघा. त्यासाठी आपलं शरीर, म्हणजे तुम्ही ऐकलंय आणि वाचलंय की जे आपले वेलनेस कोच म्हणतात, तुमचे वेलनेस कोच म्हणतात, माझे कुटुंब माझी जबाबदारी. तर तुम्ही स्वतःही तुमच्या फॅमिलीची जबाबदारी, आणि तुमची जबाबदारी तुमच्या फॅमिलीला आरोग्य देणं. त्यासाठी तुम्ही फिजिकली ऍक्टिव्हिटीज मध्ये आणि फिजिकली सुद्धा फिट असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी काय करायचंय, न्यूट्रिशन, प्रॉपरली न्यूट्रिशन असलं पाहिजे. कारण आजच्या स्थितीमध्ये मार्केटमध्ये तुम्ही बघा,
मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवेल की माझ्यावरती जर विश्वास नसेल तर त्या व्हिडिओवरती पण तुम्ही विश्वास ठेवू शकता की सरकार काय म्हणते आणि सरकार कोणत्या गोष्टीकडे धोका व्यक्त करते आपल्यासाठी. येस, त्यासाठी हेल्दी डाएट जो आहे ना तो आपल्या जेवणामध्ये डाएट असला पाहिजे. आणि डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट कडे जाऊन तुम्ही 5,000, 10,000, 20,000 रुपये खर्च करता, पण इथे तुम्हाला तुमचे आरोग्य सल्लागार जे ना फ्री व्यायाम आणि फ्री आहार मार्गदर्शन देतात. कुठे मिळते फुकट? फक्त एवढे, तुम्ही दवाखान्यात जा, तुम्हाला फीस द्यावं लागते. तुम्ही मेडिकलमध्ये जा, तुम्हाला मेडिसिन तुमच्या पैशाने घ्यावं लागते. मग मेडिसिन तर तुम्हाला घ्यावं लागते, तुम्हाला खाण्यापिण्याच्या गोष्टी स्वतः घ्याव्या लागतात, तर न्यूट्रिशन तुम्हाला फक्त स्वतः घ्यावं लागते. पण तुम्हाला आहार मार्गदर्शन आणि व्यायाम मार्गदर्शन नक्की आपल्या वेलनेस कोचनं फ्री असतं. तर त्याचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे की जेणेकरून आपलं आरोग्य सुधारलं पाहिजे. बरोबर. त्याचबरोबर पाणी पिणं, फुकटचं पाणी मिळते तरीही आपल्याला पाणी प्यायला वेळ नाहीये, तरीही आपण पाणी सोबत कॅरी करू शकत नाही. कुठेही जा, तुमची एक बॉटल तुमच्या सोबत असली पाहिजे. किंवा तुम्ही जसं 20 किलोला 1 लिटर पाणी हे तुम्ही नेहमी ऐकता, तसं पाणी तुमच्या शरीरामध्ये असलं पाहिजे. कारण कुठलं आपल्या शरीरातली जर पाण्याची पातळी जी 70 ते 75% असते, ती जर व्यवस्थित राहिली ना, तुम्हाला कुठलाही त्रास शरीरामध्ये होणार नाही. कारण टॉक्झिन्स बाहेर पडण्यासाठी तुमच्या शरीरात वॉटर लेवल पण चांगली असली पाहिजे. आणि बीपी असेल, शुगर असेल, थायरॉइड असेल, फॅट निघायला मदत होणार असेल किंवा शरीरातलं घाण निघायला मदत होणार असेल तर नक्की वॉटर तुमच्या शरीरामध्ये प्रॉपर पाहिजे. आजही बऱ्याच जणांच्या शरीरामध्ये वॉटर लेवल चांगली नसते, त्याच्यामुळे फॅट कमी व्हायला वेळ लागतो. न्यूट्रिशन प्रॉपर घेतलं गेलं पाहिजे, या गोष्टी आपल्यासाठी आवश्यक असतात. आणि स्लीप म्हणजे झोपही तेवढीच आवश्यक आहे. बरेचसे व्यक्ती काय करतात माहिती का, सतत झोपत राहतात, काम कमी आणि झोपणं जास्त. पण ज्यांना कामाची आवड आहे ना ते कामच अति करता आणि झोप कमी घेता, पण ही पण चुकीची गोष्ट आहे ना. तुमचं शरीर जर दुसऱ्या दिवशी चांगलं वेगाने चाललं पाहिजे, त्यासाठी तुम्हाला कमीत कमी संध्याकाळची 6 ते 7 तासाची झोप आवश्यक आहे. तेवढी झोप तुम्हाला पाहिजे आणि नक्कीच तुम्ही दुसऱ्या दिवशी त्या तुमचं जे वर्किंग काम असतं त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच जागरूक राहू शकता. आणि हे गायडन्स कोण देते तुम्हाला? हे 5 किलोचं गायडन्स फ्री मध्ये तुमचे आरोग्य सल्लागार. मग जर आपल्याला इतकं छान फ्री मार्गदर्शन मिळत असेल तर नक्कीच आपण ते त्यांच्याकडनं घेतलं पाहिजे. येस. 11 सिस्टीम ऑफ ह्युमन बॉडी. आपल्या शरीरामध्ये 11 सिस्टीम आहे, हे आम्हाला माहितच नाहीये, बऱ्याच जणांना माहितच नाहीये. येस. कारण काय माहिती का, आपल्याला फक्त एवढं माहितीये 2 टाइम जेवायचं, काम करायचं, बस घरातलं आवरायचं, जॉबचं आवरायचं आणि बस, बाकी काही देणं घेणं नाहीये. म्हणजे कोणाशी देणं घेणं नाहीये, समाजाशी देणं घेणं नाहीये, मार्केटमध्ये काय चाललं देणं घेणं नाहीये, पण शरीरासोबत काय चाललंय किंवा शरीरामध्ये काय त्रास होतात हे सुद्धा आपल्याला देणं घेणं. या सगळ्या सिस्टीम वरती तुम्हाला लक्ष देणं आणि त्याच्यावरती काम करणं फार गरजेचं असतं. येस. त्याच्यामध्ये बघूया आपण इंडेक्युलिमेंटरी सिस्टीम जी आहे की जी तुमची उत्सर्जन संस्था असते, ती उत्सर्जन संस्था क्लिअर असणं गरजेची आहे. त्यानंतर स्केलेटन सिस्टीम जी अस्थि संस्था आहे, आणि बऱ्याच जणांना असती म्हणजे हाडांचा जो त्रास असतो तो त्रास खूप प्रमाणात गेल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो आणि मग कुठेतरी एखादा वेलनेस कोच भेटतो, तरीही आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नसतो. कारण हाडांचा त्रास हा मला असं वाटतं 90% प्लस लोकांपर्यंत आहे. कारण न्यूट्रिशन आणि कॅल्शियम प्रॉपरली आपण शरीरामध्ये घेत नाही. मस्क्युलर सिस्टीम जी आहे की स्नायू संस्था, आपले स्नायू बघा प्रत्येकाचे वीक आहे, प्रत्येकाचे. मग तुम्ही वेट गेनचे असू द्या, वेट मेंटेनचे असू द्या की वेट लॉसचे असू द्या, प्रत्येकाच्या शरीरामध्ये स्नायू जे आहे कमजोर झाले, कमकुवत झालेले, ते स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. आणि जर तुमच्या शरीरामध्ये स्ट्रॉंगनेस नसेल तर नक्कीच तुम्ही म्हातारपणाकडे चाललात, हे लिहून घ्या. आपण चाललोय कमी वयात वयस्कर दिसायला लागलो आणि वयस्कर व्यक्ती वेलनेस फॅमिलीमध्ये येऊन तरुण व्हायला लागलेत. मग आपल्याला तरुण व्हायचंय का नॅचरली? तर नक्कीच व्हायचंय. येस. त्यानंतर नर्वस सिस्टीम जी आहे की मज्जा संस्था, आपल्या शरीरातले प्रत्येक पार्ट हे क्लिअर आणि क्लीन असणं फार गरजेचं असतं. येस. सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे की रक्ताभिसरण संस्था, ब्लड सर्क्युलेशन सुद्धा आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. आपल्या हृदयासाठी असेल, आपल्या फुफ्फुसांसाठी असेल, आपल्या पूर्ण किडनी असेल किंवा पूर्ण शरीरासाठी अगदी मेंदूपासून पायापर्यंत प्रत्येक शरीराचं सर्क्युलेशन तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे. नाही तर मग तुमचे नस चोकअप होतात, मानेमध्ये, कमरेमध्ये, मग सांगता एल्बो 3, एल्बो 4 आणि एल्बो 5, काय काय एल्बो तुम्ही सांगत राहतात है ना. मग हे त्रास होतात तर कुठेतरी एक बारीकशी नस तुमची चोकअप होते, पण ब्लड सर्क्युलेशन जर व्यवस्थित असेल तर नक्कीच ह्या गोष्टी होणार नाहीये. येस. त्यानंतर आहे एंडोक्राईन सिस्टीम की जी अंतःस्रावी संस्था, आपल्या शरीरामध्ये होणारे बरेचसे बिघाड असतात ते सुद्धा सुधारणं तेवढेच गरजेचे असतात. येस. त्यानंतर लेम्बोफॅलिक सिस्टीम जी आहे की
लसिका सिस्टीम असते की तिला सुद्धा क्लिअर ठेवणं आणि स्वच्छ ठेवणं फार गरजेचं राहतं. डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे की पचन संस्था, अन्न मी सांगितलं ना प्रत्येक जणाकडे तेच आहे मार्केटमध्ये, त्याच्यामुळं पचन क्रिया सगळ्यांची डाऊन झालेली आहे. पोट साफ होत नाही, नाही तर लूज मोशन होतील, नाही तर पोटात गॅसेस होतील, खूप सारे चॅलेंज असतात आणि प्रत्येकाला चॅलेंज येतं की फायबरची कमी आपल्या शरीरामध्ये राहते आणि डायजेस्ट ट्रॅक आपला बिघडलेला असतो. याच त्यानंतर रिस्पिरेटरी सिस्टीम जी आहे की जी आपली श्वसन संस्था, आज बऱ्याच जणांना प्रदूषण एवढं झालेलं आहे की या प्रदूषणामुळे आपल्याला श्वासाचा त्रास व्हायला लागलाय, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागलाय, श्वासोच्छवास जो आहे तो कमी प्रमाणात, हृदयाची धडधड जी आहे ती कमी प्रमाणात जास्त प्रमाणात व्हायला लागली. खूप साऱ्या लोकांना तर पंप ओढावं लागतात. म्हणजे पर्स मध्ये तुमच्या किंवा बॅग मध्ये तुमच्या एखादी इम्पॉर्टंट गोष्ट नसत चालेल, पैसा नसत चालेल, मोबाईल नसत चालेल, पण तुम्हाला पंप सोबत ठेवावा लागतो, अशी काही लोकांची अवस्था आहे. मग या अवस्थेपासून आपल्याला दूर राहायचंय ना. किती गोष्टींना चॅलेंज किंवा किती गोष्टी सांभाळून घेणार आहे आपण. आरोग्याकडे दुर्लक्ष जर केलं तर या प्रत्येक गोष्टींकडे आपल्याला पहिले लक्ष देणं गरजेचं आहे, नंतर आपण कामावरती फोकस करू शकतो. त्यानंतर युरिनरी सिस्टीम जी आहे की जी आपली मूत्रप्रणाली, जर मूत्रप्रणाली जर चांगली नसेल, मी तुम्हाला आता बोलले की वॉटर तुमच्या शरीरामध्ये, पाणी तुमच्या शरीरामध्ये चांगलं पाहिजे. जर पाणी चांगलं असेल तर युरिन फिल्टर सुद्धा तुमचं चांगलं होतं. जर युरिन फिल्टर जर तुमचं चांगलं होत नसेल तर तुम्हाला नक्कीच किडनीचा प्रॉब्लेम होतो. मग आपण दोष देतो, हे खाल्ल्याने किडनी खराब होते, ते खाल्ल्याने किडनी खराब होते. अरे बाबांनो, तुम्ही विचार करा, पहिलेपासून तुम्ही व्यवस्थित पाणी पितात का? लहानपणापासून आई सांगते बाबा पाणी पी, जेवण झाले की पाणी पी, किंवा आपले आई आजोबा काय सांगतात, काहीतरी खा, 2 घोट पाणी पिलं जातं, काहीतरी खा, 2 घोट पाणी पिलं जातं. कशासाठी? पाण्याची पातळी आपल्या शरीरात व्यवस्थित राहण्यासाठी, शरीरातली घाण बाहेर पडण्यासाठी. पण आपल्याला जेव्हा टाइम भेटेल ना तेव्हा आपण पाणी पितो. येस, तर प्रॉपरली असलं पाहिजे, आपली युरिन सिस्टीम पण चांगली असली पाहिजे. त्यानंतर आहे की रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे की प्रजनन संस्था. प्रजनन संस्था याच्यामध्ये बघा जण दाखवले की जे प्रजनन संस्था आहे की जेंट्स आणि लेडीज मध्ये या संस्था व्यवस्थित असणं गरजेचं आहे, की जिथे की गर्भधारणा व्यवस्थित होण्यासाठी नक्कीच आपलं शरीर स्वच्छ आणि क्लिअर, हार्मोन्स इनबॅलन्स असेल तर बॅलन्स मध्ये राहणं, तुमचं वेट गेन वेट मेंटेन जे असेल, वेट लॉस असेल ते प्रॉपरली होणं. आणि ह्या ज्या संस्था आहे सगळ्या ह्या ह्युमन बॉडीच्या 11 सिस्टीम आहेत. आपण फक्त शाळेत शिकलेलो आहे, शाळेत शिकलो, त्या आकृत्या बघितल्या आणि सोडून दिलं, त्याच्यानंतर कधीच आपण त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. पण या सिस्टीम वरती जर तुम्ही काम केलं ना तर तुम्हाला नक्कीच तुमचं आरोग्य छान राहणार आहे. पण आणि तुम्हाला जर याच्यातला कुठला त्रास असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आरोग्य सल्लागाराला फोन करू शकता आणि बिनधास्त, जसं की एखाद्या डॉक्टरला बोलतो तसं आरोग्य सल्लागाराशी बोला, कारण तुमच्या आरोग्य सल्लागाराकडे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे, जे की तुम्हाला या सिस्टीमसाठी ना, हॅलो, या सिस्टीमसाठी तुम्हाला डॉक्टर बदलावं लागतील एवढे, प्रत्येक सिस्टीमसाठी वेगवेगळ्या डॉक्टरकडे जावं लागेल. पण या जर सिस्टीमसाठी तुम्हाला आरोग्य चांगलं पाहिजे तर तुमचा एकच आरोग्य सल्लागार आहे की जे तुम्हाला प्रॉपरली गायडन्स करेल की नक्कीच तुम्हाला याच्यातनं तुम्ही रिलीफ कसं मिळवू शकता. येस येस, त्यासाठी बघा हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल स्टार्ट विथ, मग करायचंय आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहे, सगळ्या गोष्टींवरती फोकस करायचा आहे. ज्याही मी 11 सिस्टीम सांगितल्या त्यातल्या एखादी बिघडलेली असेल, काहींची 11च्या 11 बिघडलेली असेल, काहींचे 5-6 बिघडलेले असतील, चेक केलं असेल ना तुम्ही, वाचले असेल त्याच्यामध्ये, तर ह्या जर सुधारायच्या असेल तुम्हाला तर मग सुधारण्यासाठी आपल्याला आपली लाईफस्टाईल जी आहे ती हेल्दी कशी ठेवली पाहिजे, त्यासाठी काय केलं पाहिजे आपण, यासाठी आपण केलं पाहिजे रोजची एक्सरसाइज. तुम्हाला तुमचे वेलनेस कोच जे नवीन लोक आहेत ना, मी त्यांनाही बोलेल की ज्या व्यक्तीने तुम्हाला इथे इन्व्हाइट केलं ना त्यांनी याच्या आधी तुम्हाला मेसेजही टाकले असतील की येस वर्कआउटला या. आणि वर्कआउट जगामध्ये अशी आहे ना, प्रत्येकाला आवश्यक आहे, प्रत्येकाला. आपण जन्माला बरोबरही बघा देवाने आपल्याला वर्कआउट करतच पाठवलेलं आहे, बरोबर आहे, आठवते तेव्हा म्हणलं की मला हातपाय हलवता येत नाही. येस, तेव्हाही तुम्ही हातपाय हलवत आले होते. म्हणजे देवाने तेच सांगितले, तुला घरी खाली जाऊन बाबा कामही करणे, तुला व्यायामही करणे. पण आपण त्याच्याकडे कधीच दुर्लक्ष नाही केलं, कारण आपण स्मार्ट बनलोय ना. स्मार्ट बनलोय म्हणजे सगळं आरामशीर पाहिजे आपल्याला. तर व्यायाम जो आहे तो आपल्या शरीराच्या ऍक्टिव्हिटीज साठी चांगला आहे, आपल्या हाडांना लॉक पडू नये, आपलं शरीर क्लिअर राहावं, कारण आपलं शरीर जे ना सेल्स पासून बनलेले आहे, ते सेल्स ऍक्टिव्ह राहणं फार गरजेचे असतात. येस, त्यासाठी आपल्या शरीरामध्ये बॅलन्स न्यूट्रिशन पाहिजे असतं. मग बॅलन्स न्यूट्रिशन काय आहे? येस, 2 चपात्या खाते मी, थोडीशी भाजी खाते, बस. आपल्या ताटामध्ये याच्या व्यतिरिक्त काहीच नसतं. मग आपले वेलनेस कोच सांगतात की तुम्हाला प्रॉपरली तुमच्या जेवणामध्ये काय असलं पाहिजे, तर 30% प्रोटीन तुमच्या जेवणामध्ये असलं पाहिजे, 30% फॅट तुमच्या जेवणामध्ये असलं पाहिजे. गुड फॅट आणि बॅड फॅट दोन्ही फॅट आपल्या शरीरामध्ये लागतात. 40% कार्बोहायड्रेट लागतात, पण आम्ही तर 100% कार्बोहायड्रेट घेतो.
है ना. भारतीय जेवण आपलं असंच आहे, 100% कार्बोहायड्रेट आपल्या जेवणात असतं, पण 40%च घ्यायचे की जे आपल्या शरीराला लागतं तेवढं. त्यानंतर ओमेगा 3 असेल, फायबर असेल, है ना. या गोष्टी ज्या आहे की आपल्या शरीरासाठी विटॅमिन्स अँड मिनरल्स, ह्या गोष्टी आपल्या शरीरासाठी लागतात, पण आपल्याला त्या कळत नाही किंवा त्या गोष्टी आपण कळवून घेत नाही किंवा वळवून घेत नाही. त्यासाठी आपले आरोग्य सल्लागाराचं तुम्हाला फ्रीचं गायडन्स करता. फक्त भाजी आणि पोळी हे तुमचं जेवण नाहीये. त्यामध्ये तुम्हाला जे सांगितलं की प्रोटीन लागते, फायबर लागते, फॅट लागते, मग या कशा कशात तुम्ही इंटेक करू शकता. हे गायडन्स कोण देणार आहे तुम्हाला? तुमचे वेलनेस कोच. आणि हे बॅलन्स डाएट असतं आपलं. आणि त्यासोबत जे की सांगतो की बॅलन्स न्यूट्रिशन, की जे आहार तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो, कारण घरचं जेवण ते एका साईडला आणि आपलं न्यूट्रिशन एका साईडला, हे मिळून तुमचं 100% न्यूट्रिशन बॅलन्स डाएट बनतं. आणि त्यानुसार तुमचं कॅलरीज मॅनेजमेंट होतं आणि तुमचं वेट लॉस असेल, वेट गेन असेल, वेट मेंटेन असेल, ते मॅनेज व्हायला मदत होते. येस. इटिंग ऑन टाइम, वेळेवरती जेवण करत चला, हे प्रत्येकाला माहितीये, है ना. काहींना फक्त एवढं माहितीये, बायकोने जर 11 वाजता स्वयंपाक नाही केला तर म्हणायचं 11चा टाइम आहे ना माझा जेवायचा, तुझा स्वयंपाक नाही केला. आणि बायकोने सकाळी 5 वाजता उठून जरी डब्बा बनवून दिला, तुम्हाला टिफिन बनवून दिला, पण कामावरती तुम्हाला 1:30 वाजेचा तास आहे जेवायचा, पण त्यावेळेस तुम्हाला जर वेळ नाही मिळाला तर तेव्हा काय म्हणणार? म्हणजे लाईफस्टाईल कोणी बदलून ठेवली. मग एक तर झटपट 5 मिनिटामध्ये तुम्ही काहीतरी डब्बा असून सुद्धा काहीतरी मागवणार की 5च मिनिटात खाल्ला जाईल. पण जो वेळ आहे तुमचा, त्या वेळेवरती जर तुम्ही जेवले, म्हणजे पूर्वीपासून जो टाइम जर तुम्ही ठेवला, तर तो टाइमवरती जर तुम्ही जेवले, तर नक्कीच तुमची लाईफस्टाईल चुकत नाही. येस. तर ती चुकवलेली आता आपण, त्यासाठी वेळेवरती जेवण करणं गरजेचं आहे. आणि प्रॉपर रेस्ट, म्हणजे की मागेच बोलले मी तुम्हाला की आरामही तेवढाच महत्वाचा आहे. तो दिवसाचा नाही, पण रात्रीचा आराम आपल्याला महत्वाचा आहे. आणि या सगळ्या जर गोष्टी असेल तर तुमचा माइंडसेट क्लिअर होणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक गोष्टी जेव्हा आपल्या शरीरातले हार्मोन्स इनबॅलन्स होतात, त्यावेळेस आपल्याला समोर ज्या गोष्टी घडतात ना, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काय शोधतो माहिती का? निगेटिव्हिटी. पॉझिटिव्हिटी कधीच नाही. कारण हे का झालं, कसं झालं, कशाला सांगितलं, कशाला वर्कआउटला सांगितलं, कशाला न्यूट्रिशन खा म्हणताय, आम्हाला तर गरज नाही, मला तर फक्त 5 किलो वजन कमी करायचंय, मला तर फक्त 10 किलो वजन कमी करायचंय, तुम्ही फक्त मला लिंक शेअर करा, मी वर्कआउट करते. वर्कआउट कराल तुम्ही, पण वॉटर लेवल कमी केली की मग शरीरामध्ये फक्त फॅट राहणार आहे. आणि फॅट राहिल्यानंतर काय होतं, मग नंतर काही दिवसानंतर ते फॅट उतरत नाही, तुमचं शरीर बेडप व्हायला लागतं, तुमच्या हाडांना कमजोरी यायला लागते, तुमचे सेल्स जे ते इनऍक्टिव्ह होतात, तुमचे मसल्स जे ते डाऊन होतात, आणि मग आपण वळतो 30च्या एज मध्ये, आपण 50च्या दिसायला लागतो. मग हाताबाहेर गोष्ट गेल्यानंतर असं म्हणतो झटपट काय मिळेल ते सांगा मला. मग येतात परत वेलनेस कोच कडे. त्यासाठी आपला माइंडसेट क्लिअर ठेवा, या गोष्टी प्रॉपरली करा, वेलनेस कोचचं गायडन्स घ्या, नक्कीच तुम्हाला योग्य मार्गदर्शन त्यांच्याकडनं मिळणार आहे. येस. कारण बघा, आजची लाईफस्टाईल जी आहे ना, कशी झाली आहे, आळशी झाली आहे, आळशी. तुम्ही ऍक्टिव्ह असाल, तुम्ही मेंटेन मध्ये असाल, तुम्हाला वर्कआउट करायला बिलकुल जड जाणार नाहीये, पण जर तुमच्या शरीरात फॅट वाढलं तर तुमच्या प्रत्येक गोष्टीला, म्हणजे तुम्हाला खाण्याला सुद्धा कंटाळा येईल, तुम्हाला व्यायाम करायला कंटाळा येईल, तुम्हाला जॉब जे करतात ते काम करायला सुद्धा कंटाळा येईल. साधच कशाला, आत्ताच जर जर कोणाचं वजन वाढलेलं असेल आणि तुम्हाला जर गरमी होत असेल, तर तुम्ही वाट बघाल कोणीतरी येईल का, फॅनचं बटन दाबेल का, किंवा मला तर आता स्वाती मॅडमने सांगितलं उठायचं नाही, भाग्यश्री मॅडमने सांगितलं उठू नका 1 तास, मग मला कोणी 1 ग्लास पाणी आणून देईल का? अशी अवस्था आपली होते. ही रियालिटी आहे. त्यासाठी आजची लाईफस्टाईल जी आहे ना, ती आपल्याला बदलायची आहे. आणि आजची लाईफस्टाईल कशी माहितीये का, खाण्यापिण्याची, सगळ्यांनी ना, सगळ्यांनी असं ब्रेकफास्ट किंवा जेवण असं बनवून ठेवलंय की जे बाहेरच्या युगामधलं बाहेरचं जेवण खूप छान वाटायला लागलंय. माझ्या मुलाला ना पिझ्झा फार आवडतो. मग मुलाला पिझ्झा आवडतो म्हणजे आईला पण आवडतो. मग आईला आणि मुलाला आवडतो म्हणजे बायकोला आणि मुलाला आवडतो, तो मिस्टर घेऊन देतात, है ना. लाड पुरवावं लागतात ना. पण खायच्या गोष्टी किती, सगळ्या गोष्टी खाण्यासाठी पण किती खाल्ल्या गेल्या पाहिजे, कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी आहे ना सगळ्या बेकरी आयटम आहे, बेकरी सगळे मैद्यापासनं फॅटी, फॅटी गोष्टी, ऑइली, कॅलरीज युक्त अशा गोष्टी आहे, आणि त्या चवीला चमचमीत आणि टेस्टी लागतात. येस. कधी डोळ्यासमोर एक विचार करा बरं, जेवायला गेले तुम्ही फॅमिली सोबत जेवायला गेले, 1-2 भाजी ऑर्डर केली, एखादा नवीन पदार्थ ऑर्डर केला, नाही आवडला तर काय करता? नाही आवडला तर तसाच वाया जातो, पण पैसे पूर्ण पे करावे लागतात. म्हणजे आपण मागवतो, पण ती हेल्दी गोष्ट आहे का हे आपल्याला माहिती नसतं, फक्त चित्र बघून किंवा त्याची त्याचा तो कसं असेल म्हणजे हे इमॅजिन करूनच तुम्ही ती गोष्ट मागवता. पण त्या प्रत्येक गोष्टीमध्ये फॅट असतं, कॅलरीज जास्त असतात. मग ह्या गोष्टींमुळे आपली लाईफस्टाईल चुकीची होऊन जाते. वडापाव, वडापाव खाऊन कशी झाले होत आपण, वडापाव सारखेच, है ना. वरतून पाव आणि आतमध्ये वडा, आपले शरीर तसंच झालं, वरतून पाव आणि मध्ये
पोटाचा घेरा म्हणजे आपला मध्य प्रदेश कसा झालता एकदम वड्यासारखा, तोही तसाच आला नाही. बघ कसं बाहेर आलेला आहे तो, तसंच आपलं पोट बाहेर आलेलं आहे. मग ते कसं दिसतं, बेढप दिसतं. मला आज वाटते, पण सांगणार कोणाला? दुकानात गेल्यानंतर दुकानदार पण किती स्मार्ट झाले ना आता. टी शर्ट जर पुतळ्याला लावलेलं असतं आता, त्यांना माहितीये मार्केटमध्ये, माहिती का मार्केटिंग कशी चालते, लोक बदलायला तयार नाहीये. बिझनेस करणाऱ्यांना बदलावं लागते. बिझनेस करणारे म्हणता एम साईज घ्या, एल साईज घ्या, पण आमचं जर वजन वाढलंय तर काय करणार आहे? त्यांना माहितीये मार्केटिंग प्लॅनिंग वाल्यांना की लोक बदलणार नाहीये, ते त्यांचं माइंडसेट चेंज करणार नाहीये, तर बदलाव कोणाला लागणार आहे? आपल्याला. मग त्यांनी पुतळे कसे निर्माण केले? डेअरीवाले. डेअरीवाले पुतळे निर्माण केले आणि ते तसे मार्केटमध्ये लावायला लागले. पाहिले नसतील तर संभाजीनगरला या, संभाजीनगरच्या गुलमंडीमध्ये तसे खूप सारे पुतळे लावलेले एका रांगेमध्ये, की जे डेअरीवाले. मग ते टाईट टी शर्ट, मग आपण काय करतो, तिथे काही वाटत नाही, मग हे टी शर्ट आहे का, असं टी शर्ट दाखवा मला, असं बोलतात आणि घेऊन येतात. पण ही लाईफस्टाईल बघा, ती टीव्ही समोर बसून जेवणं. टीव्ही समोर जर बसून जेवलात ना तुम्ही, नक्की तुमचे 2 घास शिल्लक जाणार. 2 घास म्हणजे 2 चपात्या. स्वीट त्याच्यावरून. बरीचशी फॅमिली अशी आहे, या वेलेस मध्ये आल्यानंतर मला अशी फॅमिली मिळायला लागली, की ते म्हणतात जेवणानंतर ना आमच्या घरात स्वीट पाहिजेच पाहिजे. काही जेंट्स तर असे होते, मला अर्धा किलो जिलेबी पाहिजेच पाहिजे, मी त्याच्याशिवाय माझं जेवणच होत नाही. अरे अर्धा किलो जिलेबी जर एकच व्यक्ती खाणार, तुम्ही पोरांना काय खाऊ घालणार रोज? म्हणजे कमालीची सवय लावून घेतली ना आपण. मग ही लाईफस्टाईल आपल्याला चुकीची जी आहे ती बदलणं फार गरजेची आहे. आणि खाणं गोष्ट खायच्या गोष्टी पण कितपत खायच्या आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. कारण बघा, हा एक ग्लास आहे, ग्लासमध्ये जेवढं तुम्ही पाणी टाकाल तेवढं बसणार आहे, बाकीचं पाणी खाली पडणार आहे. पण जेवण असतंय ना, जेवण तुम्ही कितीही टाका, जर तुम्ही आता जेवून घेतलं, जर हे पदार्थ तुमच्या समोर जर एखाद्याने आणले, पाहुणे आले आणि खाच म्हणलं, बळच खा म्हणलं, तर तुम्ही खाल, कुठे जाणार ते? पोटात. त्याचं रूपांतर काय होणार आहे? फॅट मध्ये. शरीर फुलणार आहे फक्त, ते बाहेर पडणार नाही ते दुसऱ्या दिवशी. पण नक्की पहिल्यांदा शरीरामध्ये जाणार आहे. तर ही चुकीची लाईफस्टाईल आपल्याला चेंज करायची आहे. फूड वर्सेस न्यूट्रिशन. आता या गोष्टी समजून घ्या की फूड वर्सेस न्यूट्रिशन म्हणजे काय. कारण आपण नेहमी म्हणतो फूड म्हणजे काय, अन्न. न्यूट्रिशन कशातनं मिळतं? अन्नातनं. आता एक डिफरंट तुम्हाला सांगते, फूड टू टेस्टी हंगर अँड न्यूट्रिशन टू बी हेल्दी. आपल्याला बघा याच्यामध्ये गाजर दिसते तुम्हाला, है ना? गाजर खाल्ल्यानंतर आपल्यामध्ये याच्यातनं विटॅमिन्स, ज्या गोष्टी आहे, फायबर जे आहे त्या प्रॉपरली मिळणार आहे. पण त्या गाजरचा जर तुम्ही हलवा बनवला तर त्याच्यामध्ये खूप सारं तूप, काजू, बदाम, केसर, है ना? मग त्याला शिजवणार. 15 मिनिटात नाही शिजणार तो, अर्धा घंटा शिजेल. किती वेळ माहित नाही. आणखीन टेस्टी होण्यासाठी, आणखी स्मूथ होण्यासाठी त्याला अर्धा घंटाच्या वरती शिजवलं जाणार आहे. मग त्याच्यामध्ये काय न्यूट्रिशन राहणार आहे सांगा तुम्ही गाजरचं? म्हणून सांगितलं जातं, ऑल न्यूट्रिशन इज फ्रॉम फूड बी इट, बट ऑल फूड इज नॉट न्यूट्रिशन. हे समजून घेणं गरजेचं की आपण जे पदार्थ आहे, ओरिजिनल जे पदार्थ आहे त्याला बदलतोय, आणि त्या बदल झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये जो आहे तो बदल घडत चाललेला आहे. आणि त्या निरोगी शरीराला आपण रोगी बनवत चाललेलो आहे. येस. आणखीन काय कारण आहेत? जे ही वजन वाढतात ना, पण खाण्यापिण्यानेच वाढतात का वजन? कारण तुम्हाला लोक काय म्हणतात, खूप खात असेल ना, 2-2 टाइम नाही, ती 3-3 टाइम जेवते, है ना? पुरुष मंडळी असेच रिझल्ट शेअर करतात, सर वजन कसं वाढलंय? सर ती 3-3 टाइम जेवत होती म्हणे, सकाळी जेवतीन, दुपारी जेवतीन, संध्याकाळी जेवती. मग त्या मॅडम काय म्हणतात, मग कामच तेवढं करते ना, काम करायचं तर खाऊन नाही का? पण त्याला आणखी कारण काय असतं माहिती का? पोल्युशन, बाहेरचं प्रदूषण. तुम्हाला सांगते, म्हणजे असं काही वेगळं म्हणून नाही सांगत ते, पण जस की मी ऑस्ट्रेलियाला जाऊन आले ना, तर तिथून आल्यापासून ना मला संभाजीनगरमध्ये एवढी गर्दी दिसायला लागली. आज मी मार्केटला गेली होती, म्हटलं तिथले लोक जर इथे येतील ना, ते म्हणतील इथे काय किडे मकोडे इथे, एवढी लोकसंख्या आहे आपल्या इथे, एवढं प्रदूषण आहे आपल्या इथे. तिथे सुद्धा गाड्या आहेत, पण तिथे फक्त गाड्या आहेत, एकही माणूस जागेवर म्हणजे रस्त्याने चालताना दिसणार नाही. आणि प्रदूषण म्हणजे धुवा, प्रदूषण काहीच नाही, हॉर्न पण नाहीये. गाडी रस्त्याने येते असेल, मध्येही आली तर स्लो स्पीड, त्यांना माहिती किती करायचे ना. आपल्या इथे आरडा ओरडा, ए बाजूला सरक, इकडे हो तिकडे हो. याने गाडी चालवली का 20च्या स्पीडनी, आपण 100च्या स्पीडनी, त्याने 100च्या स्पीडनी, आम्ही 150च्या स्पीडनी. म्हणजे काय होते, मार्केटमध्ये प्रदूषण, रस्त्याने कुठेही जा एवढी धूळ आहे, एवढी धूळ आहे. आणि गावाच्या आसपास कुठेही तुम्हाला एखादा कंपनी तरी मिळेल, है ना? कंपनीचं प्रदूषण वेगळं, याच्यामध्ये एअर प्रदूषण, पोल्युशन. म्हणजे एअर पोल्युशन पण आपल्याला घातक आहे. ज्यांची घरं कारखान्याच्या आसपास आहे ना, त्यांना विचारा किती घातक आहेत म्हणून. तिथल्या
फॅमिलीला राहणं मुश्किल होतं तिथे. आणि तीच हवा, ती जी पळती हवा आहे ती आपल्या शहराच्या भागाने पण येते. मग हेही कारण असतं, गाड्यांचं प्रदूषण, कारखान्याचं प्रदूषण, या सगळ्या गोष्टी आपल्याला कारणीभूत असतात. वॉटर पोल्युशन, पाणीही तेवढं स्वच्छ नाहीये. जर नगरपालिकेचं पाणी असेल तर ठीक आहे, पण तुमच्याकडे जर बोरचं पाणी आहे किंवा इतर पाणी आहे, ते परिणाम करतं तुमच्या आरोग्यावरती. तुमच्या युरिन फिल्टर न होण्यासाठी, तुमच्या शरीरामध्ये ते स्टोन तयार होण्यासाठी, किंवा तुमच्या स्किनला डलनेस येतो, तुमच्या केसांचं गळणं असेल, आणि आपण फक्त म्हणतो न्यूट्रिशन खाल्लं का किंवा मी वजन वाढलं का म्हणून माझ्या केसांना प्रॉब्लेम येतो. नाही, त्याच्यामध्ये पाण्याचा सुद्धा तेवढाच सहभाग आहे. ते पाणी शुद्ध आहे का, ते क्षारयुक्त आहे का, कारण त्याच्यामध्ये खूप सारे क्षार असतात, खनिज तत्व असतात, ते क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यानंतर जेही काही आपल्या आसपासचं पोल्युशन असतं, त्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीरावरती, जे 11 सिस्टीम दाखवले तुम्हाला, त्या 11 सिस्टीम वरती पोल्युशन परिणाम करतो. आणि आपण फक्त खाण्याला दोष देतो, हा हे खाल्लं असेल, ते खाल्लं असेल म्हणून, किंवा आपण बाहेरचं तर खात नाही ना, सतत बाहेर जाण्यासाठी एवढा पैसा आपला नाहीये आपल्याकडे की रोज रोज बाहेरचं हॉटेलिंग करू. घरचंच जेवणामध्ये आपण इतका बिघाड केलेला आहे, तर तो परिणाम आणि या पोल्युशनचा परिणाम आपल्या शरीरावरती व्हायला लागलेला आहे. तर ह्या समजून घेणं गोष्टी गरजेच्या आहे. आणि त्यानंतर हे प्रत्येकाच्या घरामध्ये आणि प्रत्येकाजवळ आहे. आजकालच्या छोट्या छोट्या पोरांजवळ पण आहे चिल्ले पिल्ले. रमा मॅडम, चिल्ले पिल्लांकडे मनासारखी गोष्ट नाही, पेन्सिल नाही दिली तुम्ही मला, चॉकलेट नाही दिली तुम्ही मला, झाली चिडचिड, लगे टेन्शन त्यांना त्या गोष्टीचा. अभ्यास नाही केला शाळेमध्ये, टीचर रागवतील म्हणून आदल्या दिवशी टेन्शन, मग आईकडनं अभ्यास करून घ्यायचा. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला टेन्शन आलेलं आहे, स्ट्रेस प्रत्येक व्यक्ती घेतो. मग तुमचा जॉबचं टेन्शन असेल, वर्कचं असेल, फॅमिलीचं असेल, है ना, कुठल्याही गोष्टीचं टेन्शन असेल, आपण ती गोष्ट करण्याआधीच टेन्शन घेऊन टाकतो. करून तर बघा, प्रत्येक गोष्ट करून तर बघा. आज तुम्हाला वर्कआउटचं टेन्शन आलं असेल, है ना, आज जी मीटिंग झाली की काहींनी बोलवले, तुम्हाला इन्व्हाइट केले, तुम्ही येऊन तर बघा, पूर्ण बॉडी किती फ्रेश आणि एकदम हेल्दी होऊन जाते. ज्या व्यक्तीने तुम्हाला बोलवलं ना, त्यांचे स्टेटस बघत चला, रोज घामाचे फोटो, वर्कआउटचे फोटो, काय बदल झालाय, पहिले कसे दिसत होते, आता कसे दिसताय, म्हणजे दिवसेंदिवस ते एनर्जेटिकच होत चालले. मग या स्ट्रेस टेन्शन पासून पण मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला व्यायाम पण तेवढाच आवश्यक आहे. आपल्या शरीराचा आहार बदलला, व्यायाम जर केला ना, तर नक्कीच तुम्ही या सगळ्या गोष्टींपासून दूर व्हाल. कारण हे आजारापेक्षा कमी नाहीये. कारण ज्यावेळेस टेन्शन येते ना, तेव्हा तुम्ही डिप्रेशन मध्ये जातात. डिप्रेशन मध्ये एवढं की एक व्यक्ती जो आहे ना घरातला, जो करता पुरुष असतो ना, त्याला सगळं टेन्शन असतं. मुलांचं शिक्षण, मुलांचं लग्न, भावाकडे, बहिणीकडे, नातेवाईकांकडे, है ना, काकाचे मुलं, काका, काहीतरी आपल्या अवतीभोवती आहे ना, कारण आपले नातेवाईक पण सोबत असतात ना, आपण सगळ्यांना धरून चालतो ना. तर ह्या गोष्टीतनं फ्री होणं गरजेचं आहे. आपलं शरीर आहे ना, शरीर आपण असं जखडून ठेवलंय. स्वतः तुम्ही 70-75 वर्ष झाले भारत स्वतंत्र होऊन, पण तुम्ही स्वतःला अजून स्वतंत्र केलेलं नाहीये. त्या स्वतंत्रतेतनं बाहेर पडा. तुम्ही जेव्हा फ्री व्हाल ना, तेव्हा तुम्हाला जगातल्या सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर आणि कट वाटायला लागेल. पण आरोग्य जे आहे ते तेवढं गरजेचं आहे, आणि टेन्शन मुक्त असणं तुम्ही फार गरजेचं आहे. येस. येस, हे बघू शकता चित्रामध्ये. याच्यात तर मला काही जास्त बोलायचं काम नाहीये. हार्डवर्क, पहिले हार्डवर्क होतं ना असंच, प्रत्येकाला माहितीये शेती कशी केली जाते. 2 बैल, एक व्यक्ती हाकतोय, है ना, आपले आजोबा. आता ते त्याच जागेवर काय आले, ट्रॅक्टर, गाडी, है ना, असं काहीतरी घेतलंय. पण त्यावेळेस जेवण कसं होतं, नॉर्मल भाजी भाकरी, हिरव्या पालेभाज्या, कच्चे पालेभाज्या, शेतात बसून कांदा, मुळा, है ना, जे काही असेल ते, असं साधं साधंसं जेवण होतं, पापड, चटणी. आणि आता काय झालंय, आता लोकांना हार्डवर्क करणं बिलकुल आवडत नाही. स्मार्ट वर्क झालंय, स्मार्ट वर्क, है ना. मी पण बसलीये स्मार्ट वर्क करत, टेबल खुर्ची घेऊन, समोर लॅपटॉप घेऊन. तुम्ही बसले टेबल खुर्ची घेऊन, लॅपटॉप घेऊन, कोणी खाली बसले, कोणी मोबाईल घेऊन बसले. मोबाईल म्हणजे तुमचा लॅपटॉप आहे, मोबाईलही लॅपटॉप आहे, तो स्मार्ट वर्क करताय तुम्ही. स्मार्ट वर्क मध्ये काय करताय, घरी बसून मीटिंग करताय. आणि जेवणाचं ताट कसं झालंय, भरून ताट पाहिजे. एका भाजीत काहीच होत नाही, 2-2, 3-3 भाज्या लागतात आमच्या घरी. आणि तेल तर नाही लागत, कमी तेल तर जास्तच लागतं. तरी लागते, तरीची भाजी नाही केली की 2 शिव्या खाव्या लागतात. असं होतं ना, मला माहितीये सगळं. मला फक्त अनुभवात माहितीये, मला कधी शिवाय नाही भेटल्या. मी जे बनवलं ते खाल्लंय समाधान सरांनी. तर वाटेल मॅडम फार अनुभवात बोलताय. येस, कारण अनुभव फक्त स्वतःचाच नसला पाहिजे, अनुभव दुसऱ्यांचाही असला पाहिजे.
कारण हे बदललंय कोणी, आपण बदललं. हाय कॅलरीजचं जेवण करतोय, मग हाय कॅलरीज मध्ये जंक फूड फास्ट फूड पण आहे, कारण बाहेरचं जेवण नाही करू शकत ना घरीच. हॅलो, तुम्हाला सांग का, मुलगा म्हणतो बाहेर पाणीपुरी बाहेरची आवडत नाही, पण मम्मी पाणीपुरी खायला आवडते. काल पाणीपुरी बनवून दिली मुलाला, घरीच बनवली. खावं आम्हाला वाटतंय ना, म्हणजे काय होते, बनवतो पण खातो, घरी खातो. मग तसंच जर तुम्हाला वेगळं काही बनवावं वाटत असेल तर ते बदललंय आपण, बाहेरचं घरात आणलंय, घरात बनवायला लागलंय. हे हे तुम्ही चेंज करताय. तर आपल्याला हेल्दी न्यूट्रिशन चेंज करायचंय. म्हणजे बाहेरचं जेवण करतो ना आपण, मग बाहेरच्या जेवणामध्ये एक्सेस काय घेतो, म्हणजे एक्स्ट्रा काय घेतो आपण, अतिरिक्त प्रमाण कोणत्या गोष्टीचं असतं, सॉल्ट, शुगर, फॅट, कॅलरीज आणि कार्ब्स, कार्बोहायड्रेट. त्याच्यामध्ये चिप्स, कुरकुरे, पिझ्झा, बर्गर, सोडा, अजून काय असतं, कोको कोला, जे ड्रिंक असतात ना ते. तर या सगळ्या गोष्टीत आपल्याला काय मिळतंय, सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करा, त्याच्यामध्ये मीठ जास्त तर असतं, त्याच्यामध्ये शुगर असती, गोड असतं, त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं, त्यानंतर फॅट जास्त असतं, म्हणजे मैद्यापासून सगळ्या गोष्टी बनलेल्या असतात, आणि कॅलरीज जास्त असतात, आणि कार्बोहायड्रेट जास्त असतात. आणि त्या गोष्टींना एवढ्या चविष्ट लागतात ना, खावाशाच वाटतात. कसं वजन नाही वाढणार, कसं वजन वाढणार नाहीये, कारण टेस्टी असतं आणि जास्त जातं. घरचं जेवण भाजी पोळी ठेवा आणि बाहेरचं जेवण ठेवा, तुम्हाला बाहेरचं जेवण आवडेल. पण त्या गोष्टीमुळे काय होतं, डिफिशियन्सी म्हणजे कमतरता कोणत्या गोष्टीची राहते आपल्या शरीरामध्ये, प्रोटीन, फायबर, विटॅमिन्स अँड मिनरल्स, वॉटर, या गोष्टींची कमतरता, म्हणून तर आजार निर्माण होतात ना. जर ह्या ब्रॅकेट मधलं जर तुम्ही खाल्लं ना, मजा येईल तुमच्याकडे आजारपण येण्याची. आजी आजोबांना नव्हतं सारखं दवाखान्यात जाण्याची गरज पडत, आज आपल्याला सारखं दवाखान्यात जावं लागतं. येस, ते त्या गोष्टी भरून निघल्या पाहिजे. इथे बघा, तुम्ही बघू शकता आपण काय खातोय, विषारी भाज्या. हे पेपर्स मध्ये, न्यूज मध्ये सुद्धा येतं, टीव्हीच्या न्यूज मध्ये सुद्धा येतंय. आपण कुठल्या खातोय, कारण आसपास असतात, शेतीच्या आसपासही बऱ्याच ठिकाणी काय असतं, सांडपाण्याचा नाला असतो, कंपन्यांचा असेल किंवा आपल्या ड्रेनेजचं पाणी कुठं जातं, आसपासच्या गावाच्या एरियातच. म्हणजे अशा दृष्टीने सुद्धा आपण जे येते ना, तर तेही सुद्धा, आणि ते दाखवलंय, घातक रसायन मिश्रित पाण्यावर शेती, खाम सुकण्या नदीच्या काठावर होते लागवड. म्हणजे हे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे ते उदाहरण दाखवलंय, असं प्रत्येक ठिकाणी होतं, आणि तिथलंच आपल्या जेवणामध्ये येतं. येस, हाच एक व्हिडिओ आहे, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल. हा, त्या व्हिडिओला बघा, की हे फक्त आपणच नाही किंवा तुमच्या आरोग्य सल्लागारच नाही म्हणते, याला सरकार सुद्धा म्हणते, की तुम्हाला खरंच भाज्यांकडे, भाजीपालांकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे, कारण आपल्याला चमचमीत आणि छान दिसलेल्याच गोष्टी आवडतात. अगर आप सब्जी खरीदने जा रहे हैं तो सावधान हो जाइए। सब्जी जितनी चमकदार दिखे, समझिए खतरा उतना बड़ा है, क्योंकि आप जिसे सब्जी समझकर खरीद रहे हैं वो दरअसल जहर है। ये चौंकाने वाला खुलासा हुआ है एक सरकारी जांच में। सरकार ने देश के कई हिस्सों में सब्जियों, फलों और दूध के सैंपल की जांच कराई तो 18% से ज्यादा नमूनों में खतरनाक कीटनाशक मिले। भारत में जिस तरीके से पेस्टिसाइड का उपयोग हो रहा है, उसमें चाहे फल हो, सब्जियां हो या आपके खाद्यान्न हो, सब में भारी मात्रा में केमिकल्स का उपयोग होता है। और अब जो स्टडी आई है उसमें से एक बात नज़र आती है कि भाई अनअप्रूव्ड केमिकल्स जो हैं या अनअप्रूव्ड पेस्टिसाइड हैं वो भी इस्तेमाल हो रहे हैं। पिछले एक साल में देश के अलग अलग हिस्सों से 20,618 नमूने इकट्ठा किए गए। इन्हें 25 लेबोरेटरीज में जांचा गया। मालूम चला कि इनमें से लगभग 12% नमूनों में ऐसे कीटनाशक मिले जिनके इस्तेमाल पर रोक है। अब तो वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन ने अपनी एक रिपोर्ट में कहा है कि 5 केमिकल हैं जिसका उपयोग किया जा रहा है जो कि कार्सिनोजेनिक है, यानी मतलब जो कि कैंसर जिससे हो सकता है, और वो पांचों के पांचों भारत में उपयोग होते हैं। ग्लाइफोसेट उसमें है, उसमें मेलाथियोन है, उसमें मेलाथियोन मिथाइल पैराथियोन है, और इस तरीके का डायजिनोन है। सरकार ने अपनी जांच के लिए जिन चीजों को चुना उनमें प्रमुख हैं सब्जियां, फल, मसाले, लाल मिर्च पाउडर, गेहूं, चावल और दूध। कृषि मंत्रालय की रिपोर्ट के मुताबिक सब्जियों के 1180 नमूनों, फलों के 225, दाल के 43 और चावल के 30 नमूनों में प्रतिबंधित कीटनाशकों के अवशेष पाए गए। यानी साफ है कि हम जो भी सब्जियां, फल और अनाज खा रहे हैं उनमें जहर घुला हो सकता है। जानकारों के मुताबिक सब्जियों में जहर घोलने की शुरुआत खेतों से ही हो जाती है।
किसान ये करते हैं कि बहुत जगह पे देखा गया है कि फल और सब्जियों को पेस्टिसाइड्स में डुबो देते हैं, जिससे कि उसमें चमक भी आती है और उनको कीड़ा मरने का जो डर होता है, वो कीड़ा जो साफ करने का डर होता है वो भी होता है, तो उससे रेजिड्यूज हैं वो पेस्टिसाइड के उसमें रहेंगे। सरकार ने ये बेहद डराने वाली रिपोर्ट तो जारी कर दी है, लेकिन सवाल यह है कि अब इसे रोकने के लिए सरकार की तरफ से क्या कदम उठाया जाएगा। येस, बघू शकता तुम्ही, हा जो व्हिडिओ आहे एबीपी न्यूज वरचा आहे आणि एबीपी न्यूज वरती गेलेल्या न्यूज नक्कीच ज्या की मार्केटमध्ये जे चालू आहे की आपणही समजू शकतो आणि आपल्यालाही त्या गोष्टी माहिती आहे की खरंच मार्केटमध्ये असंच होतं. कारण रंगबिरंगी ज्या दिसतात एकदम हिरव्यागार, काळा, लाल चटक ज्या भाज्या असतात, तर त्या कशा काय इतक्या तजेल तजेल तवाने असतात. कारण नॅचरल जे घ्याल तुम्ही गावरान भाजीपाला ना इतका प्युअर किंवा इतका चमकदार नसतो. मग चमकदार येतात कुठून, चमक येते कुठून, तर साधं तुम्ही ऍपल घ्या, केळी घ्या, या सगळ्या गोष्टी तुम्हाला नॉर्मली माहितच आहे. तर त्यासाठी म्हणूनच मार्केटमध्ये जे येणारं अन्न आहे ना ते आपल्या शरीरावरती दूषित परिणाम करतो. आणि आपण म्हणतो की जे किसान बांधव आहेत ना की त्यांना काय भीती असते माहितीये का, आपलं पीक चांगलं यावं, त्याच्यावरती अळ्या पडू नये, कीटकनाशक पडू नये, सॉरी कीटक पडू नये, त्यासाठी ते काय करतात, जर कृषी दुकानदारांनी जर सांगितलं 1 झाकण यूज करा, ते नक्कीच त्याच्यात ते 2 ते 3 झाकण यूज करतात. कारण खूप सारा पैसा, खूप सारा त्याच्यात खर्च अडकलेला आहे, तो वसूलही झाला पाहिजे, पीक जे आहे ते चांगलं आलं पाहिजे. जर नाही आलं तर अक्षरशः सगळ्या शेती त्यांना जाळून टाकावं लागतं. मग आपण खरंच काय खातोय, विषच खातोय ना. पण याच्यात अजूनही आपल्याला असं उत्तर मिळतं की येस ते तर आहे, माहिती आहे आम्हाला केमिकल टाकलेलं असतं, पेस्टिसाइड टाकलेलं आहे, मग आम्ही मिठाच्या पाण्याने धुतो ना भाजीपाला. कोणालाही विचारा एखाद्या फिजिशियन डायटिशियन्सला की जे शरीरामध्ये असणारे टॉक्झिन जे जेवणावाटे जातं ना ते सहजासहजी शरीराच्या बाहेर पडत नाही. त्याच्यावरती जर तुम्ही एखादी फवारणी केली ना तर निघेल, पण शरीरात कुठली फवारणी करणार. त्यासाठी योग्य नॅचरली न्यूट्रिशन जर तुम्ही घेतलं तर ते शरीराच्या बाहेर तुमचं पडू शकतं. जर नाही पडलं तर मग काय होते, वजनही तर वाढते, पण त्यासोबत वजनासोबत हे सगळे जे त्रास आहेत ना तुम्हाला, टाईप 2 डायबिटीज असेल, डिस्लिपिडमिया असेल, कॅन्सर रिस्क असेल, मूड डिसऑर्डर असेल, हार्ट डिसीज, त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह डिसीज, ते तुम्हाला 11 ऑर्गन्स दाखवले ना, 11 ऑर्गन्स मध्ये असेल, लिव्हर डिसीज आणि हायपर टेन्शन, या गोष्टी ज्या आहे ना वजनासोबत ह्या गोष्टी पण तुम्हाला मिळतात. जरी वजन नसेल वाढले तरीही ह्या गोष्टी तुमच्या जवळ असतात. म्हणजे या गोष्टीत आपल्याला बाहेर पडायचं आणि याला कारण काय, हे अनहेल्दी खाणं, हे चुकीचं जीवनशैली जी तयार केली ना ते खाणं. आपणही खातो, फॅमिलीलाही आपण आनंदाने सगळ्या गोष्टी करतो, मुलं काय मागतात तेही देतो, आपली फॅमिलीला आपल्याला कळत नाही आपण जंक फूड, फास्ट फूड किंवा इतर अनहेल्दी फूड खायला लागलो नाही आणि त्या गोष्टीकडे वळालोय. तर ते कारण आहे आपलं सगळं वजन वाढायला आणि ह्या सगळे त्रासेस व्हायला, हे चुकीचं अन्न. याच्यासाठी डॉक्टर सुद्धा तेच सांगतात. 70% डिसीज, डॉक्टर काय सांगतात, 70% विजिट जेव्हा तुम्ही देता ना डॉक्टरांकडे तेव्हा तो सगळा डाएटशी रिलेटेड असतो. कधी तुम्ही एखाद्या वेळेस आजारी पडून बघा एकदा, जर पडले नसतील तर पडून बघा आणि डॉक्टरांकडे जा. डॉक्टर काय विचारेल, संध्याकाळी जर गेलं तर म्हणा सकाळी काय खाल्ले, आणि सकाळी जर गेलं तर संध्याकाळी काय खाल्लं, म्हणजे काल रात्री काय खाल्लं, हा पहिला प्रश्न विचारतील. कारण डॉक्टरांना सुद्धा माहितीये सगळे आजार, सगळा त्रास जो आहे ना तो खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे, काय खाल्लं त्याच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला त्रास कसा झालेला आहे. येस, तर डॉक्टरांचे तेच म्हणणं असतं. आणि 70% माणसं जे आहेत ना, जे लोक आहेत ना, ते मृत्युमुखी कोणत्या गोष्टींनी पडतात, 4 मेजर डिसीजनी. एकतर कार्डिओस्क्युलर, त्यानंतर स्ट्रोक, कॅन्सर आणि डायबिटीज. छातीमध्ये कळ येणं, मग ती कळ येणं म्हणजे हार्ट अटॅकचीच का, तुमच्या पोटामध्ये गॅसेस सुद्धा होऊ शकतात. गॅस सुद्धा जर पास नाही झाली तर ती तुमच्या हृदयापर्यंत पोहोचू शकते, तुम्हाला दम रुखू शकतो, तुमचा श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो तुम्हाला. स्ट्रोक, त्यानंतर कॅन्सर आणि डायबिटीज ह्या गोष्टी तुमच्या अवतीभोवती असतात. कारण पूर्वी हे म्हणत होते की हे आजार जे आहेत ना श्रीमंतांचे आजार आहे, आता आपण सगळेच गरीब श्रीमंत झालोय है ना. प्रत्येक गरीब श्रीमंत झालाय आजाराने, पैसा लावायला पैसा नाही आपल्याकडे, मग हे त्रास तर दूर करू शकतो ना. आणि 50% डिज कॅन बी प्रिव्हेंटेड विथ गुड न्यूट्रिशन अँड लाईफस्टाईल इम्प्रुव्हमेंट. म्हणजे आपण हे बदलू शकतो, 50%च्या मध्ये या आजारांना आपण चेंज करू शकतो. कशाने, तुमची लाईफस्टाईल चेंज करा, चांगलं न्यूट्रिशन खा, चांगला व्यायाम करा, तुमची जोही तुम्हाला मार्गदर्शन मिळते ते मार्गदर्शन व्यवस्थित घ्या, जेणेकरून तुम्ही या आजारांना दूर ठेवू शकता. म्हणून तुमच्या आरोग्य सल्लागार एक शब्द. येस, येस, ओके, आवाज येतोय ना.
येत आहे मॅडम, येत आहे. येस. तर म्हणून तुमचे आरोग्य सल्लागार तुम्हाला सांगतात की तुमची चुकीची जी लाईफस्टाईल आहे ना ती चेंज करा. कारण डॉक्टरांकडे जाण्याचं काम पडणार नाही तुम्हाला, म्हणजे पडेल पण थोडं उशिरा पडेल. कारण प्रत्येक जण असं आहे की आपण सुधारणारातले नाहीये. आपल्याला खायचं नाही म्हटलं तरी खायचं नाही, वजन मेंटेन मध्ये आलं का आहार सोडून देणार किंवा व्यायाम सोडून देणार, परत ती जुनी लाईफस्टाईल चेंज करणार, मग परत वजन वाढणार, मग परत एंट्री येणार. म्हणजे सुधारणार आहे का आपण? नाही सुधारणार. पण जर तुम्ही तुमच्या वेलनेस कोचच्या संपर्कात जर राहिले, रेग्युलर एक्सरसाइज आणि त्यांचं मार्गदर्शन जर घेतलं, तर तुम्ही कायम लाईफ टाईम तुम्ही चेंज राहू शकता, तुमची लाईफस्टाईल चेंज करू शकता. येस, हेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सेज 5 लाईफस्टाईल डिसीज ह्या ज्या की तुम्हाला आता सांगितल्या, टाईप 2 डायबिटीज, हार्ट डिसीज, हाय ब्लड प्रेशर, स्ट्रोक आणि सर्टन फ्रॉम द कॅन्सर. या कशामुळे होतात? त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं, कॅन्सर सारखा त्रास जो आहे तो चुकीच्या खाण्यापिण्यामुळे होतो. बरेच जण म्हणतात की तो न्यूट्रिशन आहार घेतला ना त्याच्यामुळे कॅन्सर होतो, त्याच्यामुळे किडनी खराब होते. कोणाची झाली आहे का आतापर्यंत? दिसलाय तुम्हाला असा व्यक्ती कुठे? दिसला असेल तर नक्कीच आमच्यापर्यंत संपर्क साधा, आम्हालाही जरा सतर्क करा. 4 वर्षापासून खातोय आम्ही, आमचं शरीरातले एक एक पार्ट सुधरत चाललेत, बिघडत नाही चालले, सुधरत चालले. 4 वर्षापासून आमच्या फॅमिलीने दवाखानाच नाही बघितलेला. मग सुधारणारी गोष्ट चांगली आहे का बिघडणारी गोष्ट चांगली आहे? या गोष्टींवरती बघा, एका जनाचं पण करावं मनाचं विचार करून जर तुम्ही या फॅमिली सोबत जर त्या एका व्यक्तीसोबत जर तुम्ही त्यांना काहीतरी चेंज बघितलंय, त्यांचं वजन कमी झालेलं बघितलंय, इतक्या दिवसापासून जे होते त्यांची ऍक्टिव्हिटीज वाढत चाललीये, त्यांची स्किन ग्लो करत चाललीये, त्यांचे जे त्रास होते खूप सारे गुडघ्यांचे त्रास किंवा हे जे 5 डिसीज आहे याच्यातले जर त्रास कमी होत चालले, तर तो विश्वास पण तुमचा असला पाहिजे. कारण जगामध्ये बिघडणारी गोष्टी ती सुधारते, पण प्रश्न आहे तर उत्तर पण आहे. पण आपण जर चुकीच्या मार्गाने जात असेल ना तर त्या प्रश्नाला नक्कीच चुकीचं उत्तर मिळणार आहे. पण जर तुम्ही योग्य ठिकाणी योग्य वेळेत जर गेला ना तर तुम्हाला प्रॉपरलीच गायडन्स मिळणार आहे. तर हे डिस्क्लेमर असणार आहे इथे की प्रत्येक व्यक्तीच ही गोष्ट सुधरू शकते जर तुमचं फक्त जेवण बदललं तर. कारण एकच ब्रीदवाक्य आपण वेलनेस फॅमिलीत म्हणतो, जेवण बदला जीवन बदलेल. सहजच नाही म्हटलं जात इथे. इथे कोणत्या व्यक्तीच्या आयुष्याची रिस्क नाही घेतल्या जात, त्यासाठी अनुभवाची बोल असतात. खूप साऱ्या लोकांचे लाईफ चेंज झालंय, अक्षरशः अश्रू येतात की वेलनेस कोचला म्हटलं जातं की तुमच्यामुळे आमच्या घरातला एक व्यक्ती वाचला किंवा तुमच्यामुळे आमच्या फॅमिलीमध्ये आरोग्य बदललंय, आमचं फॅमिली बदलली. जेही मिस्टर अँड मिसेस मधले जे म्हणजे आपण म्हणतो ताणतणाव, 36 चा आकडा, लग्नात कसे जुळले होते माहिती नाही, पण नक्कीच लग्न झाल्यानंतर ते काही वर्षांनी 36 चे झालेत. एकमेकांच्या पटायला नाही लागले, शरीर बिघडत चाललंय ना, त्याचा परिणाम आपल्या संसारावरती आपल्या कुटुंबावरती व्हायला लागलाय. त्यासाठी शरीर बदला, तुमच्या आसपासचं वातावरण बदलेल. कारण हे जे डिसीज होते ना ज्या व्यक्तींना, ते आज इतके छान कॉलवरती वर्कआउटही करता, डान्सही करता आणि एवढा आनंदाने एवढा हॅपीनेस आयुष्यात नव्हता कधी घेतलेला. बायको सोबत कधी डान्स नव्हता केलेला. तो 1 तासाचा टाइम कसा निघून जातो आणि तो 1 तास तुम्ही स्वतःला जर दिला ना, तुमचे बाकीचे उरलेले 23 तास कसे तुमची टेन्शन फ्री जातात ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि त्याचबरोबर इम्युन हेल्थ, तुमची इम्युनिटी पॉवर ही मजबूत असणं गरजेची आहे. आज प्रत्येकाची जे पोल्युशन दाखवले तुम्हाला, ओबेसिटी दाखवले, खानपान दाखवले, त्याच्यामुळे सगळ्यांची इम्युनिटी पॉवर न लो झाली. लो साधा व्हायरल जरी झाला ना लगेच शरीर थकले, लगेच चालले दवाखान्यात. काय काय येऊन गेलं मधल्या काळात, कोरोना येऊन गेला, डोळ्यांचे इन्फेक्शन येऊन गेले है ना, मध्ये काहीतरी ते म्हणतात ना सुअर डुकरांचं काहीतरी म्हणजे येत होतं काही साईडला. त्यानंतर परत व्हायरल जे सारखे, कारण ऋतू चेंज होत चालले, ऋतू सगळं वातावरण चेंज होत चाललंय. कशामुळे? प्रदूषणामुळे. उन्हाळ्यात उन्हाळा नाही वाटायला लागला, पाऊस पडून गेला जोरदार, पावसाळ्यात उन्हाळा वाटायला लागला आणि हिवाळ्यात पावसाळा वाटायला लागला. म्हणजे सगळे ऋतू सगळे चेंज होत चालले, त्याच्यामुळे तर आपल्या शरीरावरती परिणाम होत चालले. त्यासाठी आपल्याला सुद्धा बदलणं गरजेचं आहे. आणि बदलायचं काय, हे एक फिलॉसॉफर्स आहे हे, आणि हे फिलॉसॉफर्स काय म्हणता, लेट फूड बी दी मेडिसिन शॅल बी दी फूड. जर तुम्हाला औषधी खाण्याची वेळ येऊ नये, म्हणजे औषधी बऱ्याच वेळेला काय होतं, अन्नासारखी औषधी खाल्ली जाते. विचार करा किती टॅबलेट खात होते किती फॅमिली, सकाळी 8 गोळ्या, दुपारी 8 गोळ्या, रात्री 8 गोळ्या, म्हणजे जेवण कमी आणि टॅबलेट जास्त. असं होतंय ना तुमच्या आसपास आहे ना, शुगरची 1 गोळी तरी झाली 2 वरती आली, मग सकाळ संध्याकाळची शुगर सोबत बीपी पण झाली, आणखी 1 गोळी वाढली. म्हणजे त्रास एवढे, गुडघ्याचे त्रास, हे त्रास. हे फिलॉसॉफर्स म्हणतात तुम्हाला जर मेडिसिन खाण्याची वेळ येऊ नये तर तुम्ही अन्न हे मेडिसिन म्हणून यूज करा. कसं खा, थोडं थोडं खा, औषधांसारखं खा.
आपण काय करतो, जसं की सकाळी जेवलं की संध्याकाळचं जेवण काय माहिती भेटणार की नाही, 2 टाइमचं एक साथ खाऊन घेतो. भाजी चांगली झाली की आणखी 2 पोळ्या खाऊन घेतो, भातही खाऊन घेतो. बायको म्हणते रात्रीचा भात आहे थोडा खाऊन घ्या. बिचारा पोट तुमचं आहे ना, बायकोला का दोष देता? बरोबर, बायकोला नाही दोष दिला पाहिजे. पोट तुमचं आहे, खायचं ना खायचं ते तुमच्यावरती डिपेंड आहे. आणि मी फक्त बायकांची पण बाजू घेणार नाहीये. बायकांनी लिमिटेड स्वयंपाक बनवायचा. आपल्या घरात काही जास्त नाही झालेलं की एक्स्ट्रा स्वयंपाक बनवायला. जेवढा व्यक्ती खाईल मोजमाप आपल्याला माहिती असतं, घरात किती व्यक्ती कसा आहार खातो त्याच्यावरती डिपेंड मोजका स्वयंपाक बनवायचे आणि मोजकं खायचे. मग त्याच्यामध्ये दुपारी भूक लागली तर छोटे छोटे मील्स जे असतात फ्रिक्वेन्स ते तुम्ही खाऊ शकता, जे की तुमचे आरोग्य सल्लागार सांगतात. त्यासाठी औषधी खाण्याची वेळ येऊ नये, त्याच्यासाठी जेवणच तुमचं औषधी सारखं असलं पाहिजे. आणि याच्यामध्ये काही अफवा अशा आहेत ना, बरेचसे लोक काय म्हणतात वेट मॅनेजमेंट आम्ही करू शकतो, आम्हाला माहिती आहे, आम्हाला फक्त वर्कआउटची लिंक द्या, आम्ही बाकी सगळं करतो. काय करता? डायटिंग. तुम्हाला माहिती आहे उपाशी राहणं सुद्धा तुमचं वजन वाढवून देतं, तुमच्या शरीरातले हार्मोन्स इनबॅलन्स करता, त्यानंतर तुमची वॉटर लेवल कमी करते. चुकीच्या पद्धतीने डायटिंग करणं, आणि डायटिंग म्हणजे उपाशी राहणं, कमी खाणं, याला डायटिंग नाही म्हणत. कोणी सांगितलं असं डायटिंग? जा बरं फिजिशियन न्यूट्रिशनिस्ट कडे 5,000 रुपये घेऊन, फक्त आम्हाला एका दिवसाचे डाएट प्लॅन द्या. ते सांगणार नाही तुम्हाला कमी खा म्हणून, ते सांगतील तुम्हाला काय खाल्लं पाहिजे, किती फायबर गेलं पाहिजे, किती प्रोटीन गेलं पाहिजे, हे गोष्टी सांगतील. पण आपण फार हुशार, डोकं आपलं चालवतो आणि डोकं चालवल्यामुळे आपणच आपल्या पायावरती धोंडा मारतो. कधीच डायटिंग न ही कमी खाणं, शिळं न खाणं, चुकीचं ते उपवास तपास करतो आपण, त्याच्यामध्ये साबुदाणा खातो, भगर खातो है ना, या ज्या गोष्टी तळलेले पदार्थ खातो, यांनी वजन कमी होतंय का? महिला मंडळी, उपवास करतो आपण इतक्या साऱ्या, म्हणजे रोजच्या जेवणापेक्षा तर अति खाऊन घेतात, अति कॅलरीज आणि अति फॅटयुक्त पदार्थ खातात, आणि म्हणे मी हप्त्यात 4 वेळेस उपवास करते. कशासाठी? येस, देव म्हणत नाही माझ्यासाठी उपवास करा, पूजा अर्चा करा, सगळं करा, दर्शनाला जा कुठे, पण उपवास करणं म्हणजे अनहेल्दी खाणं. येस, तर चुकीच्या पद्धतीने डायटिंग करू नका, फक्त वर्कआउट करू नका. कारण तुमचे वेलनेस कोच सांगता 20% वर्कआउट 80% न्यूट्रिशन. तर 20% व्यायाम तर तुम्ही करता, पण 20%तले 20% होत नाही बरं का आपल्याकडनं, कारण शरीर साथ देत नाही, एनर्जी राहत नाही. 5%, 2%, 7% एवढंच व्यायाम होईल तुमच्याकडनं, पण 80%चं जे न्यूट्रिशन आहे ते जर तुम्ही घ्याल आणि 20% 80%चं जर बॅलन्स ठेवलं, तेव्हा कुठे तुमचा 100% रिझल्ट निघतो. तर ह्या चुकीच्या अफवा आहे की आम्ही फक्त डायटिंग करून आमचं डायटिंग करून करतो, कारण हेही तुम्ही करून बघितलंय आतापर्यंत, सक्सेस नाही झालं. त्यानंतर एक्सरसाइज अँड फॅट बर्निंग मशीन. एक्सरसाइज तर करतात, पण फॅट बर्निंगची जी मशीन असते ना, ते फक्त मशीन आहे, ते तुमचं फॅट कमी करेल, पण टोटली फॅट कमी होत नाही. मी काय सांगितलं, वेट मॅनेजमेंट, कॅलरीज मॅनेजमेंट जर झालं तर वजन कमी होतं, तसं वजन कमी होत नाही. जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, सर्जरी केल्यानंतर होऊ शकतं. मात्र सर्जरी करायला असेल 2-4 लाख रुपये तर जा, तुम्ही सर्जरी करा, पण तुमची मानसिकता चेंज होणार नाहीये, तुमच्या शरीरातला डिसीज दूर होणार नाहीये, तुमच्या शरीरातले हार्मोन्स इनबॅलन्स होणार नाहीये, तुमच्या शरीरात असणारा विकनेस दूर होणार नाहीये, फक्त तो मांसाचा गोळा काढून टाकला जाणार आहे आणि तुम्ही जसे होते तसेच राहणार आहे. पण इथे तुम्ही पूर्ण टोटली क्लिअर आणि क्लीन नवीन तयार होणार आहेत, नवीन बॉडी. जशी की गाडीची सर्व्हिसिंग केल्यावर गाडी कशी नवीन होते ना, तसं तुम्ही पूर्णपणे नवीन होणार आहे, आणि जे शरीर आहे ते पूर्ण क्लीन होणार आहे. मेडिसिन आणि टॅबलेट खाल्ल्याने काही होत नाही. सांगितलं तुम्हाला उदाहरण मी सुरुवातीलाच मायकल जॅक्सनचं, खूप साऱ्या सर्जऱ्या केल्या शरीरावरती खूप सुंदर दिसण्यासाठी, केलंय त्यांनी, ते सक्सेस केलंय. डायटिशियनचं, न्यूट्रिशनचं, डॉक्टरांचे सगळे सल्ले घेतले, पण शेवटी कामं आलं नाही, कारण त्याच शरीरावरती परत पेन होऊ नये, शरीर दुखू नये म्हणून पेन किलर खात गेली. आज आपण तेच करतोय ना घरामध्ये, बघा एक एक बॉक्स वेगळाच आहे पेन किलर, संपलं की लगेच आणरे मेडिकल मधनं, संपलं की लगेच आणरे मेडिकल मधनं, म्हणजे टोटल आपण स्वतः डॉक्टर बनलोय. पण ह्या अफवा आहेत त्या सगळ्या, यांनी काहीही होत नाहीये. त्यासाठी फक्त 20% एक्सरसाइज आणि न्यूट्रिशन तुम्हाला लागत असतं. आता याच्यामध्ये बघा सकस आहाराचं बेनिफिट, आता तुम्ही हेच ऐकतात ना तुमच्या वेलनेस कोच कडनं, सकस आहार खा, सकस आहार खा. आपण म्हणतो सकस आहार तर खातो आम्ही, रोज भाजी पोळी खातो, मग काय मिळतं त्याच्यातनं? प्रोटीन, फायबर. येस, याच्यामध्ये जर कोणाला डाऊट असेल ना तर मला नक्कीच सांगा. रोज मी हे जेवण करतो आणि मी याच्यातनं या वस्तूमधनं मी प्रोटीन एवढं खातो, मी याच्यातनं फायबर एवढं खातो, मी कार्ब एवढं खातो, असं जर कोणी सांगत असेल तर नक्कीच तुमचं म्हणजे ग्रेट असाल तुम्ही, तर ते पण कोणी सांगू शकत नाही. येस, सांगत असेल तर व्हेरी गुड. पण सकस आहाराचं बेनिफिट काय होतं? क्लिन्झिंग अँड डिटॉक्सिफिकेशन. आपलं शरीर क्लीन अँड क्लिअर करतो.
आपल्या घरात एखादी वस्तू, एखादं भांडं जर खराब झालं तर आपण ती स्वच्छ करतो ना, घासून पुसून. तसं आपलं शरीर क्लीन होणं गरजेचं आहे, आपल्या शरीरातले टॉक्झिन्स बाहेर पडणं गरजेचे आहे. जर शरीरामध्ये टॉक्झिन जर तसे राहिले तर शरीरातलं बिघाड होते, तुमच्या ते सगळे पार्ट्स खराब व्हायला लागतात आणि मग आपल्याला कळतं की आता उशीर झाला, कारण आपण सहन करतो. सहन करता करता कधी ते जास्त प्रमाणात होऊन जातात ना, आपल्याला ते कळत नाही. त्यानंतर डेली रिक्वायर्ड बॅलन्स न्यूट्रिशन, रोजच्या जेवणाचं बॅलन्स न्यूट्रिशन, जो सुरुवातीचा चार्ट दाखवला तुम्हाला तो असला पाहिजे. फायबर किती, ओमेगा 3 किती, त्यानंतर मिनरल्स किती असले पाहिजे, विटॅमिन्स किती असले पाहिजे, कार्ब्स किती असले पाहिजे, प्रोटीन किती असले पाहिजे. हे म्हणजे तुमचं बॅलन्स न्यूट्रिशन. आणि तुमच्या सकस आहारातनं तुम्हाला जबरदस्त असं न्यूट्रिशन मिळतं की जे आपल्या शरीरामध्ये ऍक्टिव्हनेस देतं. सेल्युलर न्यूट्रिशन येते की जे आपले सर्व सेल्स ऍक्टिव्ह करायला, फॅट लॉस करायला मदत करतात. एनर्जी अँड व्हायटॅलिटी, येस, इन्क्रीज काय करते, ऊर्जा निर्माण करते, चैतन्य निर्माण करते, नव उत्साह निर्माण करते. तुम्ही बघा, फक्त व्यायाम करून बघा, दुसऱ्या दिवशीच तुम्ही इतके हातपाय दुखायला लागतील, झोपून राहाल, उठणार नाही. 4 दिवसानंतर पूर्ण बॉडी पेन करायला लागते आणि 5व्या दिवशी वर्कआउट बंद. पण प्रॉपरली न्यूट्रिशन घेतलं आणि तुम्ही जर कॉलवर असणाऱ्या व्यक्तीला, म्हणजे प्रत्येक जे स्पॉटलाइट चेंज होतात, स्पॉटलाइटला येतात ना, त्या व्यक्ती एवढे भारी वर्कआउट करतात, सहजच नाही लास्ट पर्यंत 70 किलो वजन कमी केलंय, 70. येस, उद्या माझ्या स्टेटसला एक व्हिडिओ पडणार आहे, नक्कीच तो स्वतः रिझल्ट मी घेतलेला आहे, काढलाय. आपले ग्रेट वेलनेस कोच आहेत प्रमोद गायकवाड सर, की जे आज समाधान सरांच्या स्टेटसला आहे. पण त्या व्यक्तीचा व्हिडिओ जो आहे की STS मध्ये मी त्यांचा जो रिझल्ट घेतला होता, सुरुवातीला 25 किलो वेट लॉस केलं होतं, त्यानंतर 50 किलो वेट लॉस केलं होतं आणि आता 55 किलो वेट लॉस केलं होतं. आणि विशेष म्हणजे त्या व्यक्तीला दिसत नाही, ऐकू येत नाही. ही व्यक्ती जर एवढा प्रयत्न करून आपलं आयुष्य सुधरू शकते, तर आपल्याला आपल्याला काय हरकत आहे आपलं आयुष्य सुधारायला. येस, अँटी एजिंग, प्रत्येकाला सुंदर दिसावं असं वाटते. किती किती लोक आहेत ज्यांना सुंदर नाही दिसावं असं वाटत. चेहरा खराब असू द्या, डाग असू द्या, पिंपल्स असू द्या, खाजू द्या चेहऱ्यावरती, बॉडीवरती, प्रत्येकाला वाटतं मी सुंदर आहे, मी स्मार्ट आहे. आणि हे वाटूनच घेतलं पाहिजे, कारण जगात नंबर 1 पीस म्हणजे आपणच आहे. आपल्यासारखं मॉडेल कुठंच नाही बनलेलं. कोणी म्हटलं पाहिजे मला तुमच्यासारखं बनायचंय, आपल्याला कोणासारखं नाही बनायचंय, आपल्याला कोणत्या हिरोईन सारखं नाही बनायचंय, कोणत्या हिरो सारखं नाही बनायचंय. समोरच्याने म्हटलं पाहिजे तुमच्यासारखं मला बनायचंय, कारण त्यांनी तिथे नाव कमवलंय, म्हणून ते बघून बघून लोक तसे झाले. इथे तुम्हाला नाव कमवायचं, इथे तुम्हाला शरीर कमवायचंय, की लोकांनी म्हटलं पाहिजे तुमच्या आरोग्यासारखं आमचं आरोग्य झालं पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने प्रत्येकाला आवडून घेत चला, स्वतःवरती काम करत चला, स्वतःचं आयुष्य बदलत चला. येस, आणि इम्प्रूव्ह इम्युनिटी सिस्टीम सुद्धा आपली स्ट्रॉंग असली पाहिजे. विश यू ऑल अ व्हेरी हॅपी हेल्दी लाईफ. सगळ्यांना शुभेच्छा, कारण आपली हेल्दी लाईफस्टाईल जर बदलायची असेल तर नक्कीच ती कोण बदलू शकतं? मी बसली इथे तुमचं आयुष्य बदलायला. बरोबर आहे का? स्वतःचं आयुष्य स्वतः बदलू शकता. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार, कोणीच नाही. तुमचे वेलनेस कोच उठवतील तुम्हाला, तुमची फॅमिली पण म्हणेल काय उड्या मारत बसते, काय सकाळी सकाळी ते दणदण आवाज येतो. पण करावं तुम्हाला लागणार आहे, कारण लाईफ तुमची बदलणार आहे. आपण बिघडवलंय आपल्या शरीराला, सुधारणार आहे आपणच आपल्या शरीराला. येस, त्यासाठी आपल्याला 20% एक्सरसाइज, 80% डाएट, हा न्यूट्रिशन युक्त असला पाहिजे. त्याचबरोबर विशेष म्हणजे आपल्या आरोग्य सल्लागाराचा सल्ला, गायडन्स, स्वतःचं डोकं चालवू नका. आतापर्यंत तेच करत आलंय, म्हणून तर वजन वाढत चाललंय, त्रास वाढत चाललंय, घरातला आनंद कुठेतरी हिरावलेला आहे. तो तुम्हाला प्रॉपर पाहिजे असेल तर या 80-20 जर रिझल्ट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला गायडन्स करणारी जी व्यक्ती ना, तीच तुम्हाला प्रॉपर गायडन्स देऊ शकते, बाकी कोण नाही देऊ शकत. येस, येस, हेल्दी लिव्हिंग इन लाईफ टाइम कमिटमेंट. आयुष्यभरासाठी हेल्दी राहण्यासाठी कमिटमेंट करा स्वतःसाठी. हे जेही नवीन असतील आज कॉलवरती, फर्स्ट टाइम असेल किंवा ज्यांना 4-8 दिवस झाले, ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल ना, तर रजिस्ट्रेशन करा. इम्पॉर्टंट आहे. तुमचे आरोग्य सल्लागार तुम्हाला गायडन्स करतात. बिना रजिस्ट्रेशनचं तुम्हाला कसलंच गायडन्स भेटत नाही, 20% पण नाही भेटत. फक्त तुम्हाला जॉईन करून देता, करा वर्कआउट.
पण तुम्हाला जर प्रॉपर रिझल्ट पाहिजे आणि तुम्हाला जर या फॅमिलीचा मेंबर जर बनायचा असेल ना, तर नक्की रजिस्ट्रेशन करा. आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय लागतं हे आपल्या वेलनेस कोचला कॉल करायचा आहे, की आम्हालाही या सुंदर अशा फॅमिलीचं, जिथे तुम्ही तुमचंच नाही तुमच्यासारख्या बऱ्याचशा फॅमिलीचं आयुष्य बदललंय, आम्हालाही इच्छा आहे आमची फॅमिली आमची आणि आमच्या फॅमिलीचं आयुष्य बदलण्यासाठी. तर नक्की रजिस्ट्रेशन करून घ्या, की जेणेकरून फुल फोर्सनी तुमचे वेलनेस कोच तुमचा फॉलोअप पण घेणार आणि तुम्हाला गायडन्स पण करणार. येस, कारण माझे कुटुंब माझी जबाबदारी. हमारा एक ही सपना, निरोगी रहे घर अपना. प्रत्येकाला प्रत्येकाला चान्स आहे वेलनेस फॅमिलीमध्ये. वेलनेस अँड फिटनेस सेंटर जे आहे, की तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन मध्ये जेही तुमचे वेलनेस कोच ऑफलाईन मध्ये जर तुमच्या आसपास असेल तर लय भारी, नसेल तर तुमच्या घरात करा ऑनलाईन मध्ये. येस, प्रत्येकाला वाटतं की माझे आई वडील असेल, माझी मुलं असतील, माझी फॅमिली असेल, ती निरोगीमय झाली पाहिजे. त्यासाठी जे आहे की ऑनलाईन ऑफलाईनचं सेशन जे आहे, तुम्हाला व्यायाम आणि आहार मार्गदर्शन फ्री आहे. कुठलेही पैसे पे करायची गरज नाहीये वर्कआउटसाठी. फक्त एवढं की तुमचा आहार जो आहे तो तुम्हाला घेणं आहे. आणि त्यासाठी रोज सकाळी 5 ते 8 पर्यंत 2 बॅचेस असतात, की ज्या कॉलवरती तुम्ही आहात. तुमचे जे ग्रेट आरोग्य सल्लागार आहे ज्यांनी तुम्हाला इन्व्हाइट केले, त्या कॉलवरती तुम्ही त्या लिंकवरती जॉईन करू शकता आणि डेलीचं एक्सरसाइज करू शकता. येस, आणि आपलं आयुष्य बदलण्यासाठी कोणीही काहीही करू शकत नाहीये, तुम्हालाच करावं लागणार आहे. कारण आयुष्य बदलायचं असेल तर आपल्याला एक पाऊल उचलावं लागणार आहे. कारण तुम्ही एक गोष्ट एक लाईन ऐकली, माझे कुटुंब माझी जबाबदारी. दुसरे लोक येणार नाही जबाबदारी घेण्यासाठी. आपलं आयुष्य बदलायचंय आपल्याला आणि आपल्या फॅमिलीचं आयुष्य बदलायचंय. आज ही वेळ जर तुमच्यावर आली आहे ना, ही वेळ तुमच्या मुलांवरती नाही आली पाहिजे. कारण आज प्रत्येक व्यक्ती रडतोय. कशासाठी? माझ्या आजोबांनी ना खूप सारी प्रॉपर्टी जमा करून ठेवली होती, पण माझ्या वडिलांनी सगळी मातीत घातली, सगळी विकून टाकली. अरे, रडत बसण्यापेक्षा कमवा. तुम्हालाही हातपाय आजोबांनी कमवली होती त्यांच्या याच्यावरती, तुम्ही कमवा. पण तुम्ही काय देता आजच्या स्थितीला मुलांना? बीपी, शुगर, थायरॉइड, वजन वाढलंय, ओबेसिटी. तुम्ही जे खातात ते मुलं खातात, त्याच्यामुळे तुम्हाला जो त्रास आहे तो मुलांना जाताय. म्हणजे तुम्ही प्रॉपर्टीसाठी रडताय, पण मुलांना आरोग्य देण्यासाठी तुम्ही झटत नाहीये. आज बघा कॉलवरती जेही हजबंड अँड वाईफ वर्कआउट करतात ना, त्यांच्या अवतीभोवती मुलं असतात, ते व्यायाम करतात. आमचे ग्रेट आरोग्य सल्लागार सगळ्यांचे